आज मुख्य लग्नाचा दिवस आहे. सगळी खूप धावपळ सुरू आहे आणि मला त्यामुळे पटापट व्हिडिओ एडिट करणं सुद्धा होत नाहीये. तर आता आणि हा पिल्लू मामाच्या लग्नासाठी तयार झालेला आहे. आता सगळे आम्ही हॉलमध्ये निघालेलो आहोत. सगळी धावपळ आहे त्यामुळे लिटरली मला घरातल्या सुद्धा काही क्लिप्स फिल्मिंग करणं झालं नाहीये. पण आजच्या दिवसात जे काही मला जमेल ते सगळं मी तुमच्याशी शेअर करेन. झाड झाले लेफ्टला जायचं तुम्ही काय मी इथनं वळतो. हॉलमध्ये पोहोचतोय आता आम्ही. हा तो बोर्ड मी तुम्हाला तयारीच्या व्हिडिओत दाखवलेला तो. कपिलचे एक सर आहेत त्यांनी रांगोळी काढलेली आहे आणि या ज्येष्ठ करवल्या. हा आहे लग्नाचा हॉल. कपिल किती वेळाचं काम राहिलंय? 10 मिनिटं. 10 मिनिटं. कारण की माझे कपडे फक्त 10 मिनिटाचं. डेकोरेशनची ही सगळी तयारी मी तुम्हाला लग्नाच्या तयारीच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती. घरासमोरच हे सगळं काम सुरू होतं आणि कपिलच्या वर्कशॉपमध्ये हे सगळं तयार करण्याचं आणि आता ते सगळं असेंबल करायचं सुरू आहे. इथं ही सगळी जी मुलं दिसत आहेत ही जे स्कूल ऑफ आर्ट्सची मुलं आहेत. कपिलचे मित्र आहेत हे सगळे आणि हे मदतीला असल्यामुळं सगळं काम खूपच सोपं झालेलं आहे. आता आमची साताऱ्याची ही सगळी मंडळी आलेली आहेत. दिशू कुठे आहे? दिशू नाही आला. या आमच्या आई आणि मम्मा. आमचा नवरदेव आता इथं लग्नासाठी तयार झालेला आहे आणि मी सतत त्याच्यासोबत असणार आहे त्यामुळं बिझी असणार आहे. खूप कमी फिल्मिंग करता येणार आहे मला. अगदी आदल्यामधल्या क्लिप्स आणि तेवढ्याच जोडून हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. सेट तर स्वतः डिझाईन केलेला आहेच पण कपडेसुद्धा कपिलने स्वतः त्याचे डिझाईन करून शिवून घेतलेले आहेत. मी तुम्हाला त्याच्यानंतर रिसेप्शनचा सुद्धा लुक दाखवेनच नवरा नवरीचा. आणि या दोघांना हवं तसं अगदी जवळच्या माणसांच्या उपस्थितीत साधेपणानं असं हे लग्न आहे. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामीने तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना वंदन करून मी आता विवाहाला सुरुवात करतो. स्वस्ति
चांगल्या रीतीनं सांभाळलेला आहे. इथून पुढं चांगल्या रीतीनं त्यांचं पालन पोषण तुम्ही करायचं आहे. झाले ना, कपिल रावलचं माझ्याशिवाय पानच झाले ना. हे लग्नातले काही खास क्षण. लग्न झाल्यानंतर लगेचच रिसेप्शन सुद्धा होतं आणि रिसेप्शन झाल्यानंतर नवरी घरी आली. घरी सुद्धा तिचं जोरदार स्वागत झालं. ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. बाय, पुढच्या व्लॉगमध्ये भेटूयात.